नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या गेमिंग चॅनलवर. तर आज आपण बिल्डर बेसमध्ये अटॅक मारणार आहे मित्रांनो. बघूत कुठला बेस येतोय. तर बघू शकतात मित्रांनो, हा बेस आलेला आहे आणि ह्याच्यावर आपल्याला अटॅक मारायचा आहे. बिल्डर बेसमध्ये सगळ्यात बेस्ट आर्मी मला तर पेक्काची वाटते. आपण पेक्का आणि मिनियन्स यांचा वापर करून आपण ह्याच्यावर अटॅक करणार आहे. बघूयात, आपल्याला हा 100% बेस फोडायचा आहे. तर बॅटल मशीन जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण कोपऱ्यात डिप्लॉय करतोय, जेणेकरून की बॅटल ॲबिलिटी भेटते. मध्ये एक पेक्का सोडलेला आहे जेणेकरून आर्चर टावरचा रोस्टरचं त्याच्याकडे लक्ष जावं, आणि 2 पेक्के साईडने सोडलेत जेणेकरून की बाकीच्या बिल्डिंग्स डिस्ट्रॉय व्हाव्यात. त्यानंतर मिनियन्सचा वापर आपल्याला पाहिजे तसा करायचा आहे, जेणेकरून की आर्चर टावरचा पेक्क्यावर लक्ष तोपर्यंत आपण पाठीमागून मिनियन सोडलेला आहे. आणि बिल्डर बेसमध्ये जर म्हणलं तर सगळ्यात जास्त डॅमेज देणार म्हणलं तर डिफेन्समध्ये डबल कॅनॉन्स आणि मल्टी मोटर आणि रोस्टर असते. तर ते पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचं पेक्क्याने. आपण ते काढलेलं आहे. या ठिकाणी आता रोस्टरसुद्धा फुटलेलं आहे, फक्त मल्टी मोटर उडली आहे. बॅटलची एक चेन ॲबिलिटी आपण मागाशी वापरली, तुम्ही पाहू शकता. आता फक्त एक एअर डिफेन्स आणि एक आर्मी कॅम्प उरला आहे. त्या आर्मी कॅम्पसाठी एक मिनियन आहे जो की, आणि बघू शकता तुम्ही की आता आपला 100% झालेला आहे अटॅक. 100% अटॅक झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यावर मारायचा आहे 200% अटॅक. इकडला 100% असतोय. तर या ठिकाणी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण इकडून बॅटल सोडूयात समोरच्या साईडनी, आणि सेम मागच्या बेस सारखंच आपण 2 पेक्के साईडने सोडायचे, जेणेकरून की हे 2 पेक्के बाहेर जातील आणि बाहेरच्या बिल्डिंग्स क्लिअर करतील, आणि जेणेकरून बाकीचे पेक्के आपल्याला सगळे मध्ये घालता येतील बॅटल सोबत. आणि बॅटलला चेन डॅमेज असल्यामुळं बाकीचं मधले डिफेन्सेस पटापट फुटायला आपल्याला मदत होईल. यातलं पहिल्यांदा लावा लॉन्चर एकदा क्लिअर करून घ्यायचं. एक मिनियन पाठीमागून सोडलेला, जेणेकरून तो क्रशर काढावे, पण मिळाला होतो तिथं बॉम्ब निघाला दुर्दैवाने, आणि हिडन त्यासला पण त्याने मारून टाकलाय त्याला. बॅटलची चेन ॲबिलिटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कसले भयंकर डॅमेज देऊ लागली. आता फक्त क्रशर्स आणि त्यासला उरलाय आणि एक पेक्का. आपल्याला 186% आतापर्यंतचा बेस निघाला मित्रांनो. एवढं क्रशर फुटला की आपला बेस 200, आणि क्रशरला पेक्का आणि बॅटलने मिळून मस्तपैकी चांगला चोपलाय. आता फक्त एलेक्झायर स्टोरेज आणि आर्मी कॅम्प. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला 200% अटॅक झालेला आहे. ही आर्मी वापरा आणि 200% करा. एकदम सोपा अटॅक आहे मित्रांनो.